थोडंसं थांबवतो, माफ करा, अग्निशमन अधिकारी बोलतायत, आपण ऐकूया. केमिकल आहे त्याच्यामुळे थोडं विचार करून हळूहळू स्टेप घ्यावे लागतो. साधारण किती वेळ लागू शकतो? दोन तासात आम्ही बघू. 2 तासात बाहेर काढले गेले का? फायर ब्रिगेड येण्याच्या आधी सगळी लोक बाहेर आल्या असल्याबाबत तिथल्या स्थानिकांनी सांगितलं. तर आपण पाहिलं की हे MIDC अग्निशमन दलाचे अधिकारी होते आणि इथे मी संपूर्ण पाहू शकतो. हा परिसर बघा, इथे हा संपूर्ण आग लागलेली आहे. इथं आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण हा जो केमिकल कंपनीचा हा जो प्लांट आहे, इथं मोठ्या प्रमाणात गोडाऊन होतं आणि या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा मोठ्या प्रमाणात साठा होता आणि त्याच पद्धतीनं आता इथे पुन्हा एकदा आग भडकलेली आहे. ही भडकलेली आपण पाहू शकतो कशा रीतीनं अग्निशमनचे जे दलाचे जवान जे आहेत ते इथं प्रयत्न करतात की आग जी आहे ती लवकरात लवकर विझवावी आणि संपूर्णपणे हा परिसर जो तो न्यूट्रलाइज करावा. इथं मोठ्या प्रमाणात साठा जो होता केमिकलच्या कच्च्या मालाचा होता, त्याच पद्धतीनं प्रक्रिया केलेला होता. त्यामुळे धूर जो आहे तो लांब लांबपर्यंत पसरलेला आहे. रहिवासी भागामध्ये हा संपूर्ण धूर जो आहे तो इथं गेल्यामुळे लोकांना आता श्वसनाचे त्रास होऊ लागलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल जे असेल त्यांच्याकडून आपण आता प्रतिक्रिया ऐकली की ज्यावेळी आग लागली आणि सायरन वाजला आणि त्यामुळे पूर्णतः जे आतले कर्मचारी जे होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. हे सर्व अग्निशमन दलाचे जवान आहेत, हे इथं काम करत आहेत. हे केमिकल फोम जो आहे, हे फोमचे सगळे आहेत मेकॅनिकल फोम जो आहे, हा फोम जो आहे तो अशा पद्धतीच्या केमिकल कंपनीला आग लागली तर आग विझवण्यास मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतो आणि त्याचमुळे इथं संपूर्ण परिसर जो आहे तो आता हळूहळू इथे लोकांना जे आहे ते लांब जायला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आजूबाजूचे रहिवासी जे आहेत त्यांनी इथून तात्पुरतं त्यांचं स्थलांतर केलंय, कारण का धूर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. केमिकलचा वास जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरतो आणि त्यामुळे तिथलं जे संपूर्ण परिसर जो आहे हा परिसर जो आहे तो आता संपूर्णपणे धुराच्या लोटाने भरलेला आहे. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवानं याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सुदैवानं इथं जे नुकसान जे आहे ते फक्त मालमत्ता झालेले आहे, पण कोणत्या पद्धतीने जीवितहानी झालेली नाहीये. याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर वारंवार अशा घटना घडत आहेत. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा रीतीनं वारंवार या घटना ज्या घडत आहेत या घटना त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. राजेश कदम आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया. राजेशजी, ज्या पद्धतीनं वारंवार या घटना घडतायत आणि वारंवार अशा आग लागतायत, केमिकल कंपनी ज्या आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अंकुश राखणं गरजेचं आहे. 100% केमिकल कंपन्या ज्या आहेत, आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की डोंबिवलीमध्ये ज्या घातक केमिकल कंपनी ज्या अनेक घातक कंपन्या आहेत, घडासारखी कंपनी आहे, अनेक अशा घातक कंपन्या ज्याची यादी सरकारकडे आहे आणि मागे सुद्धा आमचं जे सरकार होतं 2.5 वर्षापूर्वीचं माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही विनंती केली होती, परंतु ते प्रकरण कुठेतरी दाबलं गेलं आणि त्याचे दुष्परिणाम आता तुम्हाला बघण्यात येत आहेत की वारंवार मागच्या 10 दिवसापूर्वी एका कंपनीत स्फोट झाला होता आणि आता या 2 कंपन्या, मालदे कॅपॅसिटर नावाची कंपनी आहे, परंतु त्याच्या आजूबाजूला हे केमिकल कंपन्या आहेत. त्याच्यामुळे मोठं नुकसान या डोंबिवली शहराचं होऊ शकतं. त्यामुळे आता सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे की या ज्या डोंबिवलीला धोका आहे, डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये म्हणून या केमिकल कंपन्यांवर कुठेतरी आळा घालणे गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडे आमच्या इथे जे सेफ्टी एक ऑफिस असतं MIDCचं, त्याचा स्टाफ सुद्धा कमी आहे. या कंपन्यांचं जे सेफ्टी ऑडिट होतं या ऑडिटवर ताबडतोब कारवाई होणे गरजेचे आहे. हा संपूर्ण भाग जर पाहिला तर तुम्हाला आपण संपूर्ण भाग दाखवतो. हे बघा, इथे संपूर्ण कंपनी आहेत आणि जी नुकतीच एक महिना पण झालेला नाहीये. तर ही जी कंपनी आहे, ही कंपनी दिसते माझ्या मागे बघा, ही कंपनी आहे. त्या कंपनीच्या मागेच ती अबुदान कंपनी आहे ज्या ठिकाणी आग लागली होती आणि 12 जणांना त्यामध्ये आपला प्राण गमवावा लागला होता. तर अशा रीतीनं ही संपूर्णपणे MIDC भाग आहे आणि जवळ पाहिलं तर इथं बघा, ही आग लागलेली आगीच्या बॅक साईडलाच त्या ठिकाणी रहिवासी वस्ती आहे. आग आता पुन्हा वाढलेली आहे. झाड तिथलं ते जळू लागलेलं आहे, बाहेर कच्चा माल आहे तो जळू लागलेला आहे आणि आगीचे लोट हे बघा, अशा पद्धतीनं आगीचे लोट जे आहेत ते लांब वरपर्यंत पसरलेले आहेत आणि आग जी आहे ती वाढत आहे. कारण का इथं केमिकल जे आहे ते जे आहे ते जरी पाणी मारलं किंवा फोम मारलं तरी ते आणखीन वाढतंय आणि पूर्णतः संपूर्ण परिसर जो आहे हा धुराचे लोट पसरलेले आहेत आणि लोकांनी इथं गर्दी जरी केली असली तरी लोक काही मदत करतात आणि काही जे आहेत ते इथं बघ्याची भूमिका घेत आहेत.
पण मुळात MIDCचे अधिकारी जे आहेत त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आणि बघ्याची भूमिका घेतल्यामुळे त्या अशा पद्धतीनं इथं ज्या घटना ज्या आहेत त्या घडत आहेत आणि त्यामुळेच इथं वारंवार ज्या त्या अशा घटना घडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं नुकसान होतं, मालमत्तेचं नुकसान होतं. तू आणि तुझ्यासोबत आपले व्हिडिओ जर्नलिस्ट दोघांनी या परिसरात रिपोर्टिंग करताना थोडीशी काळजी घ्या. नाकाला बांधणं आवश्यक आहे, कारण ओला रुमाल या परिसरात अन्यही जे स्थानिक नागरिक घरी TV पाहत असतील त्यांना विनंती आहे की ओला रुमाल शक्यतो तुम्ही बांधा, जर का इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वातावरणातला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर. आणि आपण आता ही दृश्य पाहू शकतोय. अजित, आणखीन किती गाड्या इथे येणं आवश्यक आहे किंवा आणखीन किती वेळ लागू शकतो ही आग विझायला? कारण आताची जी दृश्य आपण दाखवतोय त्यातून आगीचं स्वरूप किंवा आगीचं क्षेत्र हे खूप छोटं नाहीये तर मोठं असल्याचं लक्षात येत आहे. नक्कीच मिलिंदजी, आपण जर पाहिलं बघा, इथं अग्निशमन दलाच्या या गाड्या आहेत, या बाजूला आहेत, त्यानंतर या बाजूला देखील आहेत. पण इतक्या गाड्या पर्याप्त आहेत का किंवा यांच्याकडे जी यंत्रणा आहेत ती पर्याप्त आहे का, तर त्याचं उत्तर नाहीये. कारण स्पष्टपणे दिसतंय की पाणी मारलं जात आहे, पण पाणी मारून देखील आग वाढलेली आहे. बघा, आग पुन्हा वाढलेली आहे. इथे बघा, इथं मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती वाढलेली आहे. सिव्हिल डिफेन्सची अनेक कार्यकर्ते इथे असतात जे अशा काही घटना घडल्या की तात्काळ घटनास्थळी येतात आणि प्रशासनाला मदत करत असतात. आपण त्यांच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करूया. साहेब, ज्या पद्धतीनं आपण इथे येतात, सिव्हिल डिफेन्सचे अनेक कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत ते इथल्या प्रशासनाला मदत करत असतात. खरंच यंत्रणा जी आहे ती सक्षम आहे इथल्या आग विझवण्याकरता आपल्याला वाटतं? नक्कीच आहे. आणि कशा रीतीने संपूर्ण MIDC भाग आहे, आपण किती आतापर्यंत आमोदन कंपनीला महिना पण झालेला नाही, कशा रीतीने वारंवार या भागामध्ये आग लागत आहे? तर आता ओव्हरहीट आहे, बाकीच्या काही ते जास्त तुम्हाला फायर ऑफिसर सांगू शकतील. आम्ही इथे मदतीला आलेलो आहोत. तुम्ही सकाळपासून काय इथे मदत केलेली आहे? आम्ही आता ऍक्च्युली आम्ही वॉटर मॅनेजमेंट करतोय. जे पाण्याच्या गाड्या आलेल्या आहेत ते टँकर सगळे भरून ठेवणं आणि कंटिन्यू फायर फायटिंग चालू राहणं हे आमचा उद्देश आहे. तुम्ही कुठून आहे? आम्ही डोंबिवलीमध्ये सरांचा स्वयंसेवक आहे. डोंबिवली सिव्हिल डिफेन्सचा स्वयंसेवक. हे अशा रीतीनं हा संपूर्ण परिसर जो आहे इथे आता लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, इथे आता मी थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो की कशा रीतीनं इथं काम सुरू आहे. ही आतमधली जी फॅक्टरी, इथे पाणी आतमध्ये मारलं जातंय, इथे आतमध्ये मारण्याचं कारण हेच आहे की आतमधली आग जी आहे ती अजूनपर्यंत नियंत्रण आलेली नाहीये आणि धूर जो आहे तो वाढू लागलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे फोम जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथं जो आहे तो फोम मारून जो धूर आहे तो कसा कमी करता येईल याच्याकरता प्रयत्न केला जातोय. आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ते आटोक्यात येत नाहीये आणि धुराचे लोट देखील इथे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये कशा रीतीनं हे सगळं कामकाज सुरू आहे. एक इथं फायरवॉल असतो बघा, हा जो फायरवॉल आहे हा बॉल जो आहे ते कशा रीतीने काम करतं आपण ते पाहूया. आग लागली की या ठिकाणी अशा पद्धतीनं फायरबॉल जो आहे तो टाकला जातो आणि त्याचा हलकासा एक स्फोट होतो आणि मग तिथून आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात बिझनेसमध्ये होते. तर आता हा फायरबॉल टाकलेला आहे त्यांनी, त्याचा ब्लास्ट होईल. आणि तिथं जी आग लागली ती आग एका प्रमाणात पूर्णतः विझेल असा त्याचे एक नियम असतो किंवा त्याची प्रक्रिया असते. इथे धूर भरपूर झालेला आहे, त्यामुळे मी थोडा मागे येतो. कारण का अशा केमिकल भागामध्ये जेव्हा अशी घटना घडते त्यावेळी धुराचं प्रमाण आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होण्याचं प्रमाण जे ते सुरू होतं आणि त्याच परिस्थितीत आपण जर पाहिलं तर इथं संपूर्णपणे आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या देखील इथं आगीच्या चपेटमध्ये आलेल्या आहेत. बाजूच्या 2 ते 3 कंपन्या आहेत आणि त्या 2 ते 3 कंपन्यांमध्ये जी आग लागलेली आहे. पहिले ह्या मुख्य कंपनीमध्ये आग लागली होती आणि ती आग जी पसरलेली आहे त्यानंतर इथे त्या बाजूच्या कंपनीत आग लागली होती आणि ही आग जी आहे आपण अजित मी तुला थोडंसं थांबवतो, तूही थोडासा श्वास घे. पण या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय बाजूला एक छोटंसं गोडाऊन आहे, तिथे काही छोट्या व्हॅन्स पार्क करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर काही प्रमाणात नियंत्रण अग्निशमन दलाला मिळवण्यात यश आलंय, पण
प्रत्यक्ष कंपनीत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात आग आहे आणि ती आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक डिझास्टर मॅनेजमेंटचे काही कर्मचारी, होमगार्डचे काही कर्मचारी इथे येऊन पोचलेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारची मदत अग्निशमन दलाच्या जवानांना करतायत. डोंबिवली ठाणे महानगर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त जे आहेत त्या आयुक्त इथं नेमकी घटना काय आणि कशा रीतीने आहे याबाबत माहिती देत आहेत. आपण ते त्यांच्याशी बोलत बघूया. पोलीस उपायुक्त आहेत सचिन गुंजाळ साहेब, ते आता प्रसारमाध्यमांना माहिती देतात. आपण ऐकू होते काय म्हणतात. या साइड ये ना बूम हेलो भाग्यश्री बूम पकडणे आपण पाहतो आहोत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. महापालिकेचे अधिकारी पोहोचलेत. अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्या इथे